कागल तालुक्यातील मुरगुड परिसरात अवैध धंद्यांचं प्रमाण वाढलंय। गुटखा विक्री, मटका, गांजा तस्करी आणि खासगी सावकारीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय। पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलाय। याबाबतचं निवेदन मुरगुड पोलिसांना देण्यात आलंय। कागल तालुक्यातील मुरगुड परिसरात अवैध व्यवसायाला ऊत आलाय। याबाबत शिवसैनिकांनी मुरगुड पोलिसांना निवेदन दिलं। सीमा भागाचा गैरफायदा घेत कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मटका गुटख्याची राजरोस विक्री होतीये। मुरगुड, बिद्री, कागल एमआयडीसी आणि परिसरातील गावांमध्ये गांजा सहज उपलब्ध होतोय। तरुण पिढी व्यसनाधीन बनतीये, पण पोलीस यंत्रणेचं अवैध व्यवसायांकडे दुर्लक्ष झालंय। बेकायदेशीर सावकारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। त्यातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जाते। कर्जाच्या बदल्यात मानसिक छळ, धमकी आणि दडपशाही सुरू आहे। या सर्व गैरप्रकारांना पोलीस यंत्रणेनं आळा घालावा, अवैध धंदा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। पोलिसांनी दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी दिलाय।